प्रतिभा 17 वर्षांची होती. 11वीच्या क्लासमध्ये शिकत होती. पुण्यात चिंचवड परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. पुण्यात उदरनिर्वाह करणं म्हणजे सोपं नाही, पण तरीही प्रतिभाच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला कसलीच कमतरता भासू दिली नाही. काबाड कष्ट केले, पण बायको मुलांना सुखात ठेवलं. मध्यमवर्गीय कुटुंब होतं यांचं. प्रतिभाचं कुटुंब ज्या ठिकाणी राहत होतं त्याच ठिकाणी शेजारी गेल्या 5 वर्षांपासून अमोल नावाचा 45 वर्षांचा पुरुष भाड्यानं राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशचा. तो एकटाच इकडे राहायचा. पुण्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करायचा. त्यातून काही पैसा आपल्या घरी पाठवायचा. अमोलचा स्वभाव मनमिळाऊ, तसेच आपल्या बोलण्यातून कुणालाही आपलंसं बनवणारा. त्यामुळे शेजारी राहत असणाऱ्या प्रतिभाच्या घरच्यांची आणि त्याची चांगलीच ओळख झाली. कुठलाही सणासुदीचा कार्यक्रम असो, गोडधोड जेवण असो, प्रतिभाचं कुटुंब अमोलला घरी जेवणासाठी बोलवत. त्याला त्याच्या घरच्यांची कमी भासू देत नव्हते. अमोल 4-5 वर्षांपासून तिथे भाड्यानं राहत होता. त्यामुळे काही अर्जंट लागत असेल तर तो शेजाऱ्यांकडूनच घ्यायचा. तेल असो, मीठ असो, दूध असो की साखर असो, काहीही लागत असो, तो शेजारी बिनधास्तपणे जायचा. आणि शेजार धर्म म्हणून शेजारचे देखील त्याला कधीच नाही म्हटले नाही. अमोल अगदी घरच्याप्रमाणे त्यांच्या घरी जायचा यायचा आणि प्रतिभाच्या घरचे देखील त्याच्यासोबत अगदी प्रेमाने वागायचे, आपुलकीने बोलायचे. आणि यामुळेच त्या दोघेही कुटुंबांमध्ये संबंध चांगले झाले आणि एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. प्रतिभाची आई आणि 45 वर्षीय अमोल हे दोघंही खूप जास्त गप्पा गोष्टी करायचे. त्यामुळे ते एकमेकांच्या खूप जवळ आले आणि त्यांच्यात संबंध प्रस्थापित होऊ लागले. प्रतिभाचे वडील कामानिमित्ताने नेहमीच घराच्या बाहेरच राहत. त्यामुळे आपल्या घरी काय चाललं आहे याची कल्पना त्यांना नव्हती. इकडे अमोल 17 वर्षाच्या प्रतिभासोबत सुद्धा खूप जास्त प्रेमाने, आपुलकीने बोलत असे. आणि नुकतंच वयात येणारी प्रतिभा देखील अमोल आपल्याला किती जीव लावतो, कसलीही गरज असेल तर लगेच ती पूर्ण करतो, असा विचार त्याच्याबद्दल करू लागली. अमोल 45 वर्षांचा असून सुद्धा हँडसम आणि देखणा तरुण दिसायचा. तो प्रतिभाला जेव्हा लागेल तेव्हा पैसे द्यायला लागला होता. प्रतिभाला देखील वडिलांअगोदर आता पैशांसाठी अमोलचीच आठवण यायची. तिला काहीही करायचं असेल तर ती अमोलला सांगायची आणि त्यामुळेच प्रतिभा आणि अमोल यांची सुद्धा जवळीक निर्माण झाली आणि अमोल प्रतिभावर प्रेम करायला लागला. तिला सुद्धा लागेल तेव्हा सगळं मिळत होतं, म्हणून तिनेही त्याला कोणत्याच गोष्टींना नकार दिला नाही. तो म्हणेल तिथे ती जायला लागली. अमोल आता एकाच घरातल्या मुलीसोबत आणि आईसोबत प्रेम करत होता. प्रतिभाला बाहेर फिरायला घेऊन जाणं, गरजेच्या वस्तू तिला घेऊन देणं, तिला सरप्राईज देणं त्यानं सुरू केलं होतं. प्रतिभा देखील आता अमोल आपल्या आयुष्यात आहे म्हणून खूप जास्त खुश होती. पण यात ती विसरली होती की अमोल 45 वर्षांचा पुरुष, तर ती कित्येक वर्षांनी त्याच्यापेक्षा लहान मुलगी. अमोल जेव्हाही त्यांच्या घरी जायचा तेव्हा तो तिच्या आईसोबत प्रेमाने वागत, पण त्यांचं लक्ष नेहमीच प्रतिभावरच असत. प्रतिभाच्या आईच्या देखील ही गोष्ट लक्षात आली आणि यावरून तिनं प्रियकर अमोलसोबत वाद देखील घातला. माझ्या मुलीपासून दूर राहा असे देखील सांगितले. अमोलने देखील असं काही नाही, तू चुकीचा समजत आहे सविता, तुझी मुलगी ती माझी मुलगी असेच त्याने प्रतिभाच्या आईला म्हटले. तुझा नवरा तिचा बाप जे तुम्हाला देऊ शकत नाही तेच मी देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात माझं काय चुकतं असे बोलत त्याने प्रतिभाच्या आईचा विश्वास संपादन केला. कधीकधी प्रतिभाला कॉलेजला जायला उशीर व्हायचा. नोकरीमुळे नेहमीच अमोलला तिला कॉलेजला सोडवता येत नव्हतं. त्यामुळे त्याने तिला ॲक्टिवा गिफ्ट केली, चांगला मोबाईल दिला आणि यामुळे प्रतिभा अजूनच जास्त खुश झाली. घरात नवी गाडी आल्यानंतर प्रतिभाच्या वडिलांनी आवाज उठवला. इतके पैसे कुठून आलेत विचारलं. तेव्हा प्रतिभाच्या आईने सावरासावर करत तो विषय बंद केला. प्रतिभाचे वडील दुःखी होते, कारण त्यांच्या हाताला यश मिळत नव्हतं. आपली बायको, आपले मुलं सुखात राहावे
यासाठी ते काबाड कष्ट करायचे, पण तरीही त्यांचं कुटुंब त्यांच्यापासून सुखात नव्हतं. उलट पैशांवरून त्यांनाच ऐकवणूक करत. इकडे प्रतिभा ॲक्टिवावर कॉलेजला जायला लागली. तिच्या ओळखी वाढायला लागल्या आणि तेव्हाच तिच्या आयुष्यात अजून एक तरुण आला, जो तिच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता, तिच्याच वयातला होता. म्हणून त्यांच्यात मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता कुठेतरी प्रतिभा अमोलला विसरू लागली, परंतु प्रतिभाच्या प्रेमात वेडा झालेला अमोल प्रतिभाकडे नेहमीच शरीर सुखाची मागणी करत. खरं तर अगोदर तीही त्याच्या सगळ्याच मागण्या पूर्ण करायची, परंतु तिच्या आयुष्यात दुसरा तरुण आल्यानंतर तिने अमोलच्या मागण्यांना नकार दिला. अमोलकडे ती दुर्लक्ष करू लागली. तेव्हा अमोल तिला जवळ घेत म्हणायला लागला, काही चुकलंय का विचारू लागला. तेव्हा प्रतिभा त्याला म्हणाली, मला आता आपले संबंध नको आहेत. घरी कुणाला समजलं तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा अमोल तिला म्हणाला, 2 वर्षांपासून आपण संपर्कात आहोत. 5 वर्षांपासून मी तुझ्या शेजारी राहायला आलो आहे. आपला घरोबा चांगला आहे, त्यामुळे कुणीही कसलाही संशय घेणार नाही. मला तू खूप आवडते. तू माझ्यासोबत लग्न कर, मी तुला सुखात ठेवल. परंतु प्रतिभा त्याला म्हणाली, आपल्या वयात खूप जास्त अंतर आहे. तू 45 वर्षांचा तर मी 17. आपल्या लग्नाला कोणीही मंजुरी देणार नाही, त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही आणि आज नंतर कुठलाही संबंध ठेवू शकत नाही. आता मात्र अमोलला प्रतिभाचा राग आला. अमोल आणि प्रतिभामध्ये काय सुरू आहे याचा संशय प्रतिभाच्या आईलाही होता, पण तरीही ती अमोलच्या संपर्कात होती. त्यांचे संबंध तसेच सुरू होते, कारण तिला अमोलवर विश्वास होता. अमोल आता प्रतिभाला वारंवार फोन करायला लागला, मेसेज करायला लागला, पण प्रतिभा त्याच्याकडे दुर्लक्ष करत. तिने त्याला फेसबुक, इंस्टाग्रामवरून ब्लॉक करून टाकले. फोन लिस्टमध्येही त्याचा नंबर ब्लॉक लिस्टला टाकला आणि त्यामुळे अमोल तिला संपर्क करू शकत नव्हता. तो वेगवेगळे सिम कार्ड बदलून प्रतिभाला कॉन्टॅक्ट करत, परंतु प्रतिभा त्याला प्रत्येक वेळी एकच उत्तर देत की आपल्या वयात खूप जास्त अंतर आहे, त्यामुळे आपण लग्न करू शकत नाही. मला तुझ्यासोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाही. खरं तर अमोल एकाच घरातल्या 2 स्त्रियांसोबत संबंध ठेवत होता, आई आणि मुलीसोबत. आणि आता प्रतिभा असं बोलायला लागल्यानंतर त्याची खूप जास्त चिडचिड होत. ती परत आपली व्हावी, आपल्यासोबत राहावी यासाठी तो नेहमीच तिच्या घरी जात, पण तरीही तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून त्याने चिडूनच तिला आपण दिलेले महागातले गिफ्ट, आपले पैसे, आपण दिलेली गाडी परत मागितली. तुला जर माझ्यासोबत संबंध ठेवायचे नसेल तर मी दिलेली प्रत्येक वस्तू मला परत कर, तो तिला म्हणू लागला. मी दिलेले सगळे पैसे मला परत हवे, तो म्हणू लागला. परंतु प्रतिभा मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. आत्ताशी 11वीत असल्यामुळे तिच्याकडे इतके पैसे नव्हते जे ती अमोलला परत करू शकेल. म्हणून ती अमोलला म्हणाली, माझ्याकडे आता इतके पैसे नाहीत, पण जेव्हा येतील तेव्हा मी नक्कीच परत करेल. असेच काही दिवस गेले आणि तेव्हाच अमोलला प्रतिभा एका दुसऱ्या मुलासोबत दिसली. त्याने बाहेरून चौकशी केल्यानंतर कळाले की प्रतिभाच्या आयुष्यात दुसरा मुलगा आला आहे आणि ती त्याच्यावर प्रेम करते आणि त्यामुळेच तिने त्याच्यासोबत लग्न करायला नकार दिला. आता मात्र अमोल चिडला. तशीही अमोलची मागणी चुकीचीच होती, कारण अमोल प्रतिभाच्या बापाच्या वयाचा होता, 45 वर्षांचा होता आणि प्रतिभा नुकतीच तरुण पिढीत पाय ठेवणारी तरुणी. त्यामुळे ती जे म्हणत होती ते योग्य होतं, पण अमोलला हे खटकत होतं. त्याला तिची सवय लागली होती आणि प्रतिभा त्याच्या प्रत्येक गोष्टींना नाकारत होती. त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करायला ती नको म्हणत होती आणि म्हणूनच अमोलला तिचा राग आला. आपले पैसे, आपल्या वस्तू ती परत करत नाही म्हणून तो चिडला आणि त्याने रागानेच आपल्या भाच्याला उत्तर प्रदेशला फोन केला आणि पुण्यात बोलवून घेतले. भाचा इकडे आल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि दोघांनी मिळून प्रतिभाला संपवण्याचा निर्णय घेतला. अमोलच्या मनात इतक्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, पण त्याने प्रतिभाच्या आईला
त्याची भनकसुद्धा लागू दिली नाही. 11 मे रोजी रविवारी प्रतिभा घरामध्ये एकटीच होती. अमोल तिच्याच शेजारी वास्तव्यास होता. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून तसेच लग्न न करण्यावरून वाद झाले होते. त्यामुळे त्याने प्रतिभाला फोन केला व आज मला तुला शेवटचंच भेटायचं आहे असं सांगितलं. बोलून सगळं क्लिअर करू असं प्रतिभाने ठरवत ती आपल्या सोसायटीच्या खाली अमोलला भेटण्यासाठी आली आणि त्याला रस्त्यावर इकडे तिकडे शोधू लागली. प्रतिभाला घराच्या बाहेर आलेलं बघून तोंड बांधलेला अमोल व त्याचा भाचा हे तिच्याजवळ गाडीवर गेले. प्रतिभा काही बोलणार तोच अमोलने तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. 2-3 वेळा हल्ला केल्यामुळे ती जागीच खाली कोसळली आणि हे दोघंही तिथून पळून गेले. चेहरा पूर्ण झाकल्यामुळे त्यांचा चेहरा कुणालाही दिसला नाही. परंतु प्रतिभा रक्ताच्या तारोळ्यात पडल्यानंतर आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. पोलिसांना फोन करण्यात आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रतिभाला घाईतच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. परंतु तिला तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अमोलच्या 1-2 वारातच तिचा मृत्यू झाला असेल असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी CCTV कॅमेरे चेक केले. गाडीवर आलेल्या तरुणांचा चेहरा दिसत नव्हता, परंतु नंबर प्लेटवरून माहिती काढण्यात आली. तसेच प्रतिभाला शेवटचा फोन कुणाचा आला होता हे तपासले आणि त्यावरून प्रतिभाचा शेजारी राहत असणारा अमोल याचं नाव पुढे आलं. पोलिसांनी त्याचा नंबर ट्रेस केला. पुण्यातच लपून बसलेला अमोल आणि त्याचा भाचा पोलिसांनी सापळा रचून पकडला आणि दोघांनाही अटक केली. अगोदर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, पण नंतर आपण केलेला गुन्हा अमोलने कबूल केला. मला प्रतिभा आवडायची, मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. गेल्या 2 वर्षांपासून ती माझ्यासोबत होती, पण तिच्या आयुष्यात दुसरा तरुण आल्यानंतर तिनं मला सोडलं. माझ्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायला नकार दिला. मला राग कंट्रोल झाला नाही. माझे पैसे, माझे गिफ्ट ती परत देत नव्हती. म्हणूनच मी तिला भाच्याची मदत घेऊन संपवलं. आता मात्र अमोल गजाआड आहे आणि प्रतिभा मात्र देवाकडे. प्रतिभाचं कुटुंब सगळं दुःखात आहे, कारण त्यांच्या शेजाऱ्यांनीच त्यांच्या मुलीचा जीव घेतला. यात दोषी आहे प्रतिभाची आई देखील, जिने मुलीच्या चुकांवर पडदा घालायचं काम केलं. नवऱ्यासोबत खोटं बोलली. बापाच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न पडल्यानंतर घरातील आईने देखील मुलीला प्रश्न विचारले असते, इतके पैसे तुझ्याकडून कुठून येतात? इतके महागडे गिफ्ट तिला कोण देतं? तर नक्कीच प्रतिभा आज त्यांच्यामध्ये असती. परंतु ज्या घरातील आईच वाईट वळणाला असली तर त्या घरातील मुलांचे हेच हाल होतात. प्रतिभाच्या आयुष्यात तिनं चुकी केली, कारण तिला जे हवं होतं ते सगळं अमोलकडून मिळालं आणि कुठेतरी ती त्यात वाहत गेली. परंतु जीवनाचा खरा अर्थ समजल्यानंतर, हे चुकीचं आहे समजल्यानंतर वेळ निघून गेली आणि तिला जीव गमवावा लागला. खरं तर घरातल्या मोठ्या माणसांनीच आपल्या मुलांवर लक्ष द्यायला हवं. शेजारी पाजारी कितीही जवळचे असू द्या, थोडं अंतर ठेवायलाच हवं. आपल्या घरी कोण येतं, का येतो, किती वेळा येतो याकडे सुद्धा घरच्यांचं लक्ष असायला हवं. ज्या घरात माणसांचंच राज्य असतं, ज्या घरात बापाचा खंबीरपणा असतो, त्या घरात कुणाचीच वाईट नजर पडत नाही. पण प्रतिभा आणि त्यांच्या घरात मात्र बाप बाहेर कष्ट करत राहिला आणि आई शेजाऱ्याच्या प्रेमात राहिली आणि मुलीचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं. मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याही घरातील मुलांकडे जर महागड्या वस्तू येत असतील तर नक्कीच त्यांना प्रश्न करत चला, आपला आवाज उठवत चला, जेणेकरून आपल्या मुलांच्या चुका वेळेत लक्षात येतील आणि असल्या गुन्ह्यांपासून, असल्या धोक्यापासून ते वाचतील. बाकी तुम्हाला या घटनेतून काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही सत्य क्राईम घटना असून पुण्यात घडली आहे. नावे मात्र काल्पनिक ठेवली आहेत. चला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.